संत निवृत्तीनाथ महाराज. पालखीचा मुक्काम पारंपरिक पालखी तळावरच व्हावा, नागरिकांची मागणी. करकंब येथे श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याला अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. करकंबमधील गणेश टेकरी परिसरात शेकडो वर्षांपासून पालखीचा मुक्काम होत असून याच ठिकाणी शासनाने पालखी तळ उभारण्यासाठी खर्च करून सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र जागेची कमतरता तसेच अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या वर्षी न्यू इंग्लिश स्कूलचे कर्मचारी व विश्वस्त यांच्यामध्ये काही वाद निर्माण झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अचानक पालखी तळाची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. करकंब येथील शुक्रवार पेठ, सिद्धार्थनगर, अण्णाभाऊ साठे नगर तसेच परिसरातील नागरिकांनी यंदाही पालखीचा मुक्काम पूर्व परंपरेप्रमाणे गणेश टेकडी येथील पालखी तळावरच व्हावा असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. काल पालखी सोहळ्याचे विश्वस्त करकंब येथे आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. तसेच प्रशासनाकडेही याबाबत अधिकृत मागणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. पालखी तळावरच पालखीचा मुक्काम ठेवावा, तसेच भाविक भक्त आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी रामभाऊ जोशी हायस्कूलच्या पटांगणात आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालखी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची योग्य सोय पालखी तळावरच करण्यात यावी, असे मत स्थानिक भक्तांनी व्यक्त केले. तसेच शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली असून त्या ठिकाणी सर्व सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे मत स्कूल कमिटीचे विश्वस्त व स्थानिक नागरिकांनी मांडले आहे. दरम्यान यावर्षी करकंबमधील पालखी सोहळ्याबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार, तसेच विश्वस्त, प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये कोणता तोडगा निघणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. सध्या करकंब परिसरात पालखी मुक्कामाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.